मनाच्या धुंदीत लहरी तैना सखी कसाजणे चाल तुरु तुरु उठी केस बुरबुर नव्या डोळ्यावर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आता स्वयंभू मंदिरला. स्वयंभू मंदिरच्या समोर गार्डन आहे, तिथे आचार्य यात्रे कट्टा संगीत मैफिल लागले. तर आपण देवाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर संगीत मैफिलचा आपण आनंद घेऊया. साठी एकदा अनेकांनी शांताबाईंच्या आठवणी लिहून ठेवल्या. आचार्य अत्र्यांची धाकटी कन्या मीना देशपांडे या 16 वर्षाच्या होत्या तेव्हाचा एक प्रसंग की आचार्य अत्र्यांनी त्यांना हॅमलेट चित्रपट दाखवायला दिलं. त्यांना कथा माहिती होती मीनाताईंना, पण चित्रपट सुरू झाला आणि त्यांची काहीशी निराशा झाली, कारण शेक्सपियरच्या मूळ नाटकातले संवाद त्याच्यामध्ये होते, त्यामुळे त्यांना काही ते कळत नव्हते. सारं लक्ष एकवटून त्यांनी ऐकायचा प्रयत्न केला, पण ते काही त्यांना समजत नव्हते. इतक्यात मंजूळ स्वरातनं शेजारनं समोरच्या चित्रपटात चाललेले संवाद त्यांना ऐकून आले, म्हणून चमकून त्यांनी शेजारी पाहिलं तर काय चित्रपटातल्या संवादातलं अक्षर शांताबाईंच्या मुखातनं येत होतं. म्हणजे असं त्यांनी लिहिलंय की पाठीमागच्या झरोक्यातून जो प्रकाश पडला होता त्याचे परावर्तित होऊन किरण शांताबाईंच्या चेहऱ्यावर पडले होते आणि शांताबाईंचा चेहरा उजळून निघाला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा शब्दांच्या उच्चारानुसार होणारी हालचाल, ओठांची हालचाल आणि तालावर प्रकाशाच्या किरणांचा पदन्यास. मी चित्रपट बघायचं सोडून बाईंकडेच बघत बसले. अख्खा चित्रपट मुखोद्गत होता. म्हणजे काय म्हणायचं ते बाईंचं पाठांतर, म्हणजे त्या ज्ञानेश्वरी उलटी सुलटी म्हणायच्या वगैरे असं खूप काही त्यांच्याबद्दल सांगता येतं. संगीत वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये चित्रपट अवघाची संसार. गीत सांगत नाहीये, आपण ऐकूच या. द्वंद्वगीत आपल्यासमोर सादर होतंय, आपल्या सगळ्यांचं आवडीचं, ओळखीचं आणि लाडकं सुद्धा.
रूपास फाळलो मी फुललो तुझ्या गुणाला रूपास फाळलो मी फुललो तुझ्या गुणाला मज वेड लाविले तू सांगू नको कुणाला रूपास फाळलो हसलास का उगारे चंद्राढगा हसलास का उगारे वाकून खालती कायकलेस सारे जे कैकले तू वाचे सांगू नको कुणाला रूपास फाळलो मी सगळ्या मला वाटतं जुन्या आठवणी अशा मनावर अलगद कशा शहारून आल्या ना. क्या बात है. एकदा जोरदार दाद देऊया सगळ्यांसाठी. खूप छान. सांगू का, शांताबाईंच्या कवितेवर कवी यशवंत, कवी गिरीश, कवी माधव जुलियन, महारा तांबे या रविकिरण मंडळातल्या सगळ्या कवींचा प्रभाव होता. त्यामुळे बाईंची रचना सुरुवातीची वृत्तबद्ध आणि छंदोबद्ध अशी झाली. पण मग त्यांच्याच लक्षात आलं की ठराविक बंधात रचना करण्यापेक्षा प्रांतिक भाषेतले अनोखे छंद, जाती, गीतरचना याची जर वजनं हाताळली तर वेगळं काही हाताला गवसतं. वेगळ्या खटक्यामुळे वेगळ्या कल्पना सुचतात. अशीच वेगळ्या वळणाची 2 गीतं आपण ओळीने ऐकणार आहोत. सुरुवातीला या गीतांना शाहीर साबळे संगीत देणार होते, पण त्यांचे चिरंजीव देवदत्त म्हणाले की बाबा मी प्रयत्न करू का, आणि उदार मनानं शाहीरजींनी देवदत्तांना चाल लावायला दिली आणि शांताबाईंच्या शब्दांचं आणि जयवंत कुलकर्णीच्या आवाजाने या दोन्ही गीतांचं कसं सोनं केलंय. आणि नुसतं सोनं केलं नाही, आपल्यासारख्या रसिकांच्या हृदयात अजूनही ही गीतं अधिराज्य करतायत. कोणती गीतं ऐकूच या. संगीत अर्थातच देवदत्त साबळे आणि शब्द शांताबाईंचे. ऐकूया. मनाच्या धुंदीत लहरी तैना सखी कसारणे
साजणे येना मनाच्या थंडीत लहरीत येना सखी ग साजणे येना चांदण रूपाचं आलंय भरा तुकडा तुझा ग साजरा माझ्या शिवारी ये तू जरा तारा घालीन तुझ पाखरा माझे डोळे शिरले ग तुझी पाठ पाहून गुलाबी गाला हसत येना सखे ग साजणी जरा शिला सखी ग साजणी सखी ग साजणी सखी ग साजणी चाल तुर तुर उडती केस भूर भूर डाव्या डोळ्यावर बट खळली कशी मावळच्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली ही चाल तुर तुर उडती केस भूर भूर डाव्या डोळ्यावर बट खळली कशी मावळच्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली वाट पावल्यात अडखळली कशी मावळच्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली चाल तुर तुर उडती केस भुरभुर डाव्या डोळ्यावर बट खळली कशी मावळच्या उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली जशी नागिन सळसळली जशी नागिन सळसळली वन्स मोर की Once more. ओके 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 पण मी ते त्यांची तयारी जरा होईपर्यंत सांगते की माझी एक सखी सफाळ्याहून आले छाया नाईक आणि त्यांची कन्या डॉक्टर सृष्टी अशा दोघी इथे आलेल्या आहेत जरा उभ्या राहिलात तर बरं होईल एवढ्या लांबनं आस्वाद घेण्यासाठी आल्यात खूप खूप आनंद झाला मला आणि खूप वर्षानंतर गाडीतल्या माझ्या स्नेही आहेत आणि त्या राजा शिवाजीमध्ये काम करायच्या आणि खूप वाचन करणाऱ्या बाई आहेत म्हणून मला खूप आनंद होतो आनंदात मला खूप छान वाटलंय असाच आनंद घ्या एवढ्या लांबनं येणं हे खरंच कौतुकास्पद आहे ऐकूया शांताबाईंनी अनेक जपानी हायकूकारांच्या हायकूंचं मराठीत अनुवाद केले किंवा रुबाया उमर खय्यामच्या रुबाया त्याही अनुवादित केल्या अगदी एक दोन सांगते निस्तब्ध तळ्याच्या निळ्या आरशात निस्तब्ध तळ्याच्या निळ्या आरशात तारे आपले रूप बघतात अहो वळवाची सर कोसळतात पाण्याच्या गालाला खळ्या पडतात क्या बात आहे
वेड भरविले कसले चंद्रा शेजारण्याच्या उरी, अहो खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी. देवळातली प्रचंड मोठी घंटा नाद धजेऱ्या करू, कारण तिच्या कडेवर बसलंय एक इवलस फुलपाखरू. सोरा, कोयो, ब्रुसेल अशा सगळ्या हायकूकारांचे हे हायकू आहेत. आपल्याला माहितीये उशीर होतोय, ते आपण पुढचं गीत ऐकतोय. चित्रपट अष्टविनायक आणि संगीत अनिल अरुण यांचं, मूळ गायिका अनुराधा पौडवाल. आपल्याला जरी संसारात फारसं यश आलं नाही किंवा सुख मिळालं नाही, तरी सुद्धा त्यातले कवितेचे शब्द किती अलौकिक आणि अप्रतिम आहेत. ऐकूया, आपल्या समोर गीत सादर होतंय. चित्रपट अष्टविनायक. बाईंना असं विचारलं की बाई आजवर असंख्य गीतं केली, अगदी तऱ्हेची गीतं केली, अगदी जय शारदे वागीश्वरी पासून ऋतू हिरवापर्यंत आणि जय शारद सुंदरपर्यंत अशी अनेक प्रकारची गीतं केली. पण याचं सगळ्यात लाडकं तुमचं गीत कोणतं तेच आता आपण ऐकणार आहोत. बघा, 1961 सालचा काळ होता. त्यावेळेला ज्येष्ठ गायक संगीतकार स्वरतीर्थ सुधीर फडके अर्थात बाबूजी त्यांना HMV साठी 2 गीतं करायची होती. पहिलं गीत त्यांनी गदिमांकडनं घेतलं, धुंद येथ मी स्वैर झोपितो मद्याचे प्याले, असं ते पहिलं गाणं. आणि दुसरं गीत त्यांना शांताबाईंकडनं हवं होतं. बाबूजी म्हणाले की बाई, प्रियकर प्रेयसीच्या भेटीवरचं गाणं हवं आहे, गीत हवं आहे आणि मी स्वतः गाणार आहे, म्हणजे प्रियकराच्या तोंडचं गाणं हवं आहे. त्यावेळेला बाईंच्या वाचनामध्ये मम्मट नावाच्या कवीचा काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आला आणि त्याच्यामध्ये प्रेयसीच्या तोंडचा एक श्लोक त्यांना मिळाला आणि त्या श्लोकावरनंच बाईंनी हे गीत तयार केलं. पुढचा श्लोक ऐकायला आवडेल.
ती प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते यक कौमार हरहा सएव हिवरहा ताएव चैत्रक्षपाः तेजोन्मीलित मालती सुरभयः प्रौढाः कदंब नीलाः सा च एवास्मि तथापि तत्र सुरत व्यापार लीलाविधौ रेवा रोदसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठते. मराठीत सांगते की प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते अरे चैत्रातल्या रात्री त्याच आहेत, रेवा नदीचा काठ तोच आहे, वेताचा मधुमालतीचा कुंज तोही तोच आहे आणि कदंब वृक्षावरनं येणारे वारे तेही तेच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कौमार्याचं हरण करणारा माझा प्रियकर तोही तूच आहेस. असं सगळं जरी आज असलं तरी सुद्धा आज मात्र काहीतरी अनामिक हुरहुर लागले, काहीतरी कमी आहे असं भासतंय. सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे, मी लिहितोच न तीच तू ही, प्रीती आज ती कुठे. कार्यक्रमाचं शीर्षक गीत अर्थात संगीत बाबूजी स्वरतीर्थ सुधीर फडके आणि त्यांच्याच आवाजातलं शांताबाईंचं सगळ्यात लाडकं गीत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत तोच चंद्रमान हाते. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. निरवता तसेच धुंदतेच चांदणे, छायांनी रेखिले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तोही, प्रीती आज ती कुठे. तीन कावरात स्वप्न तेन लोचनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच चंद्रमान भात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा, वाळल्या फुलात वेग गंध शोधतो पुन्हा, गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी, एकांती मज समीप तीच तुही कामिनी, तीच तुही कामिनी, तोच
मजा आया. एखाद्या वेलीवर जितक्या सहजपणे फुल फुलतं तितक्या सहजपणे काव्य स्फुरावं किंवा कोकिळेच्या कंठातून जितक्या सहजतेनं स्वर फुटतो तसं काव्य असावं असं रेवरंड टिळक म्हणायचे. या काव्याबद्दल शांताबाई म्हणतात की कविता हे माझं पहिलं उत्कट असं प्रेमस्थान आहे. कविता खरं सांगू अहो मनातून झरझरते, पाठलाग केल्यासारखे शब्द सुचत जातात. पण या कवितांच्या जन्मकथा सुद्धा तितक्याच गमतीशीर आहेत. हृदयनाथांकडे त्यांच्या वडिलांच्या म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गोव्याच्या भाषेतल्या काही पारंपरिक रचना होत्या आणि त्यावर आधारित कोकणी गीत करावं असं एकदा त्यांच्या मनात आलं आणि मनात आल्याबरोबर लगेच शांताबाई या. बाईंना मात्र कोकणी अजिबात येत नव्हतं. त्यांनी कोकणीचा अभ्यास केला, पुस्तकं वाचली आणि आपल्याला माहिती आहे की जे गीत तयार झालं ते आजही इतके वर्षानंतर आपल्यासारख्या सगळ्या रसिकांच्या मनात घर करून आहे. अर्थात चित्रपट महानंदा, संगीत हृदयनाथ मंगेशकर. ओळखलं कोणतं गाणं? ऐकूया. तुझे डोळ्यात स्वाद काढा, माझे राजा माझे मुला तुझे नाव जोडताना फुला फुला खुशीत आयो, फुला फुला खुशीत आयो, तुझे माझे प्रीतीचा माझे राणी माझे फुला तुझे डोळ्यात स्वाद काढा. तुझ्या काळ्या काळ्या डोळ्यात तुझ्या माझ्या वाडा वाडा मिळाला मला तुझ्या छाती ठेवता तुला भाषे हरते दुःख तुझे माझे कासा लागता फुला फुला खुशीत आयो, फुला फुला खुशीत आयो, तुझे माझे प्रीतीचा माझे राणी माझे बोला तुझे डोळ्यात सोड काढा. माझे राजा माझे मोगा तुझे नाव गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या माझ्या डोळ्या डोळ्यात जगण्या राती तुझा सपना माझी माझे गाणे होऊन येतील तुझे भेटून माझे मना
माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव तुझे माझे प्रीतीचो गाव. शांताबाईंचा अनुवाद आहे का? तनुसोड आता तिचं वर्णन करतोय हं, यक्ष आपल्या पत्नीचं. सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्या पत्नीचं वर्णन कसं करायचं असतं. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबा धरोष्ठी मध्ये क्षामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः श्रोणी भारा दलसगमना स्तोकनम्रास्तनाभ्यां या तत्र स्यात् युवती विषये सृष्टिराद्यैव धातुः तनुसोड पातळ दात रेखिले ओठ सरस जणू पिके तोंडले बारीक कंबर सखोल नाभी भ्याल्या हरिणी समान डोळे पृथुल नितंबा मंदगामिनी स्तनभाराने किंचित लवली स्त्री रूपाची पहिली प्रतिमा काय विधीने गमे घडविली काय विधीने गमे घडविली. आणि सांगू का, स्वतः अपत्य सुखाचं सुख मिळालं नसून सुद्धा काव्यातलं चित्रण किती अप्रतिम आहे. अष्टविनायक चित्रपटामध्ये अनिल अरुण यांच्या संगीत दिग्दर्शनात बाईंनी पित्याच्या म्हणजे एका स्त्रीने पित्याचं दुःख काय असतं म्हणजे कडव मुनींनी शकुंतलेची पाठवणी करताना अर्थोहि कन्या परकीय व तामद्य संप्रेक्ष परिग्रहीतुम जातो ममायम विशद प्रकामम प्रत्यर्पतन्यास इवंतरात्मा. अरे दुष्यंता, माझ्या काळजातली ठेव तुला देतोय, ती कशी सांभाळशील. ती शांताबाईंनी मराठीत केली. दाटून कंठ ऐकू. दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळपोथी ओठात बाळभाषा हातात बाळपोथी ओठात बाळभाषा रमणो तुझ्या सवेली किरणीत श्री गणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहाणी जातो सुखावणी जातो सुखावणी या गोड आठवणी जा तुझ्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या संगीत जागरी रे बोलात बोबडीच्या संगीत जागरी रे लयताल सोडले सहजीस लेवले एक एक सूर्या एक एक सूर्या भाऊन अमृताने अवघास जीवना
लाडके सुखाने दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. शेवटचं गीत सादर होतं. अनेक सदर, कादंबऱ्या, कथा, बालगीतं, कविता संग्रह, अनुवादित साहित्य असा अनेक बाईंनी लिहिलेला आहे. 1950 साली दिनकर पाटील यांच्या रामराम पाहुणपासून सुरू झालेला हा प्रवास. 96 साली बाई साहित्य संमेलनाच्या आळंदीच्या अध्यक्षा झाल्या. तेव्हा कुसुमाग्रजांनी कल्पना केली की बाई त्या अध्यक्षपदाकडे जात आहे आणि मागणं शेकडो नव्हे हजारो मांजरी म्याव म्याव करत जातात. विशेष म्हणजे बाईंना अनेक पुरस्कार मिळाले. डेक्कन बालमंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, गदिमा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. तरी सुद्धा मला असं वाटतं त्यांचा खरा पुरस्कार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या नावाची, काळजामध्ये जी अत्तरकुपी आहे साहित्याची, तो मला वाटतं खरा पुरस्कार आहे. एकदा बाईंच्या पाठांतराबद्दल अमेरिकेत असताना दिलीप चित्र्याने लिहिलंय की बाबूजी पण आले होते आणि मग संध्याकाळी त्यांना वाटलं की आपण गाणी ऐकूया. मग बाबूजी म्हणाले अडचण आहे, मला एकही गाणं पाठ नाही. शांताबाई म्हणाल्या तिचे एवढंच ना, मी सांगते. आणि बाई सांगत गेल्या आणि पहाट कधी झाली गाता गाता बाबूजींना ते कळलंही नाही. खरं सांगू का की शांताबाईंचं नाव उच्चारताच वाचक आणि लेखक नात्याची सौहार्द्र प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. त्यावेळी लेखिका त्या ठरल्या नाही तर सर्वसामान्य लेखिका म्हणून अनेक सामान्य सारख्या राहिल्या. प्रत्येक फूल आणि त्याची कहाणी खरं वेगळी असते, परंतु त्यांच्यात दडून बसलेली ती म्हणजे शांताबाईंच्या व्यक्तिमत्वातली राजस रसिकता. शांताबाईंच्या व्यक्तिमत्वातली राजस रसिकता, वर्गीय विषमता, जाचक रूढी परंपरा, प्रतिकूल घरातलं खाजगी जीवन, चाकोरी पलीकडचा जीवनधर्म अशा अनेक विलक्षण जिद्दीने सगळ्यांना तोंड देत बाईंनी आपलं जीवन लेणं घडवलं आणि राजस रसिकतेचं लखलखतं झुंबर आपल्या सगळ्यांच्या काळजात अगदी जागतं ठेवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं शांताबाईंचा साहित्याचा हा प्रचंड मोठा महासागर आम्ही सर्वांनी उद्याशे आमच्या ओंजळीने उचलायचा प्रयत्न केला. त्यातले अलवार अनेक मोती गळून पडले. आपल्या सगळ्यांची अनेक लाडकी गीतं घेऊ शकलो नाही. ते कण वेचायला आपण परत परत भेटतच राहू. आणि अत्रे कट्ट्याच्या आजच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त राणे काका आणि त्याचे सगळे साथीदार नितीनजी, योगिनीजी, राणेताई, माधुरीजी, फडणीसताई, दोघंही सगळे, राजाभाऊ, या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते. आणि असाच अत्रे कट्टा आणि मराठी साहित्य रसिकांच्या काळजात घडो. आणि सर्वांनी हा आनंद घेतला त्याबद्दल मनापासून कृतज्ञता. सर्वांना मला नक्की तुमच्या सगळ्यांच्या मनात काय आहे, यांनी गात राहावं, त्यांनी वाजवत राहावं, हो ना. पण कसं असतं, मैफल सारी जमून येते, मैफल सारी जमून येते, समेवरती दाद येते, अहो कैवल्याच्या शिखराची गवयाला साथ येते. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे, नाही का. शुभरात्री. आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखी. स्वराज्य तोरण, स्वराज्य तोरण चढे, गळसती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य
माय भवानी प्रसन्न झाली सोन पावली घरात आली आजच दसरा आज दिवाळी आजच दसरा आज दिवाळी चला सयानो अंगणी घालू कुंकुम केशर सडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे बच्चे आम्ही रहुद्याचे बाळमुठीला वज्राचे वारस हो अभिमन्यूचे वारस हो अभिमन्यूचे दोघांचे तेज आहे रसा दोन्ही सळसळे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई जय 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 समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांना मनापासून धन्यवाद आणि खूप खूप छान. भावा मला बसून घ्या. कसा वाटला? कोणीही जागेवर न उठू नका.
आतापर्यंत जे आम्ही कार्यक्रम सादर केले 16 वर्षात, प्रत्येक वेळेला आम्हाला वाटायचं की हा दर्जेदार कार्यक्रम आहे, हा दर्जेदार कार्यक्रम आहे. पण आज खरोखर तरुण झाल्यासारखं वाटतंय आणि आमच्या शिल्पेचा आणखीन एक मानाचा तुरा झाला. असेच दर्जेदार कार्यक्रम आम्ही देत जाऊ. तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद लुटा. आता कार्यक्रमाचा समारोप करायला मी राणे साहेबांना विनंती करतो. उशीर झालेला आहे मला कल्पना आहे, पण 2 मिनिटं बसून घ्या, आपण कार्यक्रम संपवतो. पण हा कार्यक्रम करायला आम्हाला कोणी दिला असेल तर त्याचं सुद्धा नाव मला घेतलं पाहिजे. 2-3 महिन्यापूर्वी बाईंचे पती विजय कुठे आहे? हा, विजय म्हात्रे यांनी मला सांगितलं, रंगे काका तुमच्या वर्धापन दिनाला मी असा कार्यक्रम देईल की तुम्ही बघत राहा, आणि कधी ते खरं करून दाखवलं. त्याबद्दल त्यांचे खरंच आम्ही आभारी आहोत. आता या सरस्वतीला आम्ही आमच्या गावी घेऊन जातोय. 5 गावामध्ये मुलांशी बोलण्यासाठी या सरस्वती तयार झालेल्या आहेत. आमचा कोकण दौरा आमच्या कार्यकर्त्यासह जात आहे. हे आमचा पहिलाच दौरा आहे. त्याच्याकरता तुम्ही सगळ्यांनी शुभाशुभ द्या. तर असा हा कार्यक्रम खरंच मला कळत नाही काय बोलावं काय नाही वगैरे, पण बाकी काय आभार प्रदर्शन करायचे आहेत का? हां, तर कोणाचे आभार? सगळ्यांचे तुमचे आभार. मनाला प्रचंड जनसमुदाय आलेला आहे. आचार्य कट्टाच्या भाषेत सांगायचं तर पुढील गेल्या 10,000 वर्षात झाला नाही आणि पुढील 10,000 वर्षात असा कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटत नाही. तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. सगळ्यांचे, कोणाची नावं घेत नाही, प्रत्येकाचे आभार. कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करतो. काहीतरी तर मित्रांनो, आचार्य यात्रे कट्टा वर्धापन सोहळा होता आणि संगीत महफिल होती. तर खूप अशी मराठी गाणी होती आणि मस्त वाटली. कसा वाटला कार्यक्रम? असं वाटलं की एकदम खूप खूप जुन्या ह्याच्यातले गाणी ऐकायला आली. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि अगदी मन प्रसन्न झालं आमचं. आणि असं वाटलं की एवढी गाणी छान असतील असं आम्हाला पण ते वाटलं नव्हतं. पण खूप खरोखरच गाणी एकदम ऐकण्यासारखी गाणी होती. खूप आताच्या सध्याच्या काळात अशी गाणी तुम्हाला कुठे ऐकायला भेटणार नाही. आताची ही गाणी ना अशी आजकाल गाणी मराठी लोक होती पण ना, ऐकत अंगावर नाही. अक्षरशः शहारे येत होते अशी गाणी ऐकायला आली आम्हाला. असे कार्यक्रम अजून झाले पाहिजे. असे कार्यक्रम अजून झाले पाहिजे कुठेतरी असे. संस्कृती जपता येईल. कारण ही कशी मराठी माणसाची हे आठवणी आहेत त्या अशा कुठेतरी असे ऐकायला यायला पाहिजे आणि त्या तसं केलंच पाहिजे लोकांनी. अगदी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप मजा आली. मजा पण आली. तर सर्व शांताबाईंनी लिहिलेली गाणी होती आणि सुंदर होती मैफिल आणि अमृतात न्हावून निघाल्यासारखं वाटलं. तर या गाण्यांचा तुम्ही आस्वाद घ्या आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.